युवा आंदोलन बीडच्या वतीने पिस्तूलने हत्या झालेल्या महिलेच्या पीडितांना भेटून डीवायएसपींना दिले निवेदन। उषा विजय साठे यांची शेतमालकांनी पिस्तूलच्या गोळ्या घालून खून केलेला आहे। मयत उषा व तिचा पती विजय साठे यांना कामासाठी गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या शेतामध्ये वेट बिगारी म्हणून कमी पैशात इच्छाविरुद्ध जास्त असल्याने जबरदस्तीने लग्नाला घेतलेल्या उच्चलमध्ये काम करून घेऊन त्या दोघांचे आर्थिक शारीरिक शोषण केले। यातूनच सदरील खून झालेला आहे। यामुळे या खुनाच्या गुन्ह्यात वेट बिगारीचे कलम वाढवून करण्यात यावे अशी मागणी ही या निवेदनात नमूद केली आहे। यावेळी बीडच्या कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, खून केला होता त्या पीडितेच्या गावाला माळशिरस तालुक्यातील माळखांबी या गावी आम्ही जाऊन आलो। तिथे व्हिजिट केली आणि तिथं व्हिजिट केल्याच्या नंतर जे फिर्यादी आहेत, जे मयत पत्नीचे जे पती आहेत, त्यांच्याकडनं असं आम्हाला समजलं की त्या कुटुंबाला, त्या दोघा नवरा बायकोला 500 रुपये रोजगाराने गेल्या 10 वर्षापासून संबंधित शेतमालक राबवत होता। 12 तासापेक्षा जास्त काम त्यांच्याकडून करून घेतलं जात होतं। त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या वयापेक्षा, त्यांच्या वजनापेक्षा जबरदस्तीने त्यांच्याकडून ते शेतातून काम करून घेतलं जात होतं। सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना घराचं गाड्या पुसणं, शेण काढणं असे काम करायला लावत होते आणि नंतर 10च्या नंतर त्यांना शेतातून जबरदस्तीने काम करायला लावत होते। परंतु हे त्यांच्या फिर्यादीत आलेलं नव्हतं। आज आम्हाला त्यांच्याकडनं समजलं आणि हा त्यांच्यावर अन्याय झालेला, त्यांना वेट बिगारीचे कामं त्यांना लावली होती आणि त्यांच्याकडून ह्या वेट बिगारीच्या कामातूनच संबंधित महिलेचा खून झालेला आहे। याच्यामुळे आम्ही या बाबतीत इथले जे तपास अधिकारी आहेत वाळके सर, त्यांना सुद्धा आम्ही फोनवरून बोललो। समाज कल्याण अधिकारी असतील, आयुक्त असतील, त्यांना पण आम्ही फोनवरून बोललो आणि त्यांना तातडीची मदत देण्याच्या संदर्भाने आम्ही हे केले, मदतीसाठी त्यांना फोन केले। त्याच्यानंतर आम्ही या बाबतीतलं आम्हाला असंही समजलं की जे पिस्तूल होतं तर ते पिस्तूल संबंधित आरोपीच्या नावचं नव्हतं, तर ते दुसऱ्याच्याच नावचं असताना त्या माणसाने त्याचा वापर केलेला आहे। तसेच यावेळी अशोक पालके, सत्यभामा सौंदरमल, रेखा सर्वदे, नारायण ढावरे आदी युवा आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते।